बुलेटिनच्या सुरुवातीला आता एक राजकीय बातमी आहे। उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। महायुतीमध्ये अजूनही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा सुटलेला नाहीये। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासंदर्भातच चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय सामंत नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। पुन्हा एकदा किरण सामंत यांची वर्णी लागणार का? नक्कीच हा प्रश्न जो आहे तो सर्व राज्याला पडलेला आणि त्याच प्रश्नावर तिढा काढण्यासाठी बहुधा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी भेटीसाठी आलेल्या आहेत। जवळजवळ 15 मिनिटं झालेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा चालू आहे। कारण आपण पाहिले की महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। कारण तिथे भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेकडून किरण सामंत हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। कारण उद्या जे आहे ते अमित शहा नागपूर आणि भंडारा इथं असणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जर ही भेट पाहिली तर बहुधा या भेटीत जो आहे तो या उमेदवारीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे आणि लवकरच त्या मतदारसंघातला उमेदवार कोण असेल याची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। आता गेली 15 मिनिटं झाले उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे। या दोन नेत्यांची किती वेळ ही बैठक होते आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे बैठकीनंतरच स्पष्ट होऊ शकेल। निश्चितच तिथले सगळे अपडेट्स जाणून घेत राहू तुर्तास। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।